वन्यजीव विभागाच्या मांजरखिंड ते राधानगरी रोड दरम्यान सागवानाच्या वळणावर साग आणि निलगिरीच्या वनात सोमवारी रात्री अचानक वणवा लागला। या आगीत अनेक वन्यजीव तसंच दुर्मिळ औषधी जळून खाक झाल्या। दरम्यान वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ब्लोअर मशीनसह आधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून आग तत्काळ आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी वन्यजीव विभागाच्या सागवानच्या वळणावर सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। आगीत अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, झाडं झुडपं आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जाती जळून खाक झाल्या। या दरम्यान गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आग येताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ब्लोअर मशीनसह आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली। वनकर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वनसंपत्तीचं मोठं नुकसान टळलंय। वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्यानं तसंच विविध कारणांनी जंगलाला आग लागण्याच्या घटना घडत आहेत। दरम्यान वनविभागामध्ये आग लागल्याचं आढळल्यास नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आलंय। यावेळी वनरक्षक सूर्यकांत गुरव, वनसेवक बाळू राठोड, कृष्णात वंजारे, अक्षय वागरे आणि ग्रामस्थांनी वणवा रोखण्याची मोहीम फत्ते केली।